हॅलो फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण क्रियाशरीरमधील महत्त्वाचा टॉपिक अवस्थापाक बघणार आहोत. बेसिकली अवस्थापाक म्हणजे काय, तर शरीरामध्ये जेव्हा अन्न पचन होते, जेव्हा आपण आहार घेतो, तर त्याचे पचन हे 3 स्टेजेसमध्ये होत असते. ओके, त्या आहार घटकाचे. तेच अवस्थापाक हे आहे. ठीक आहे. बघा काय आहे, बघा अन्न पचन होण्याची प्रक्रिया आपण त्याला म्हणू शकतो अवस्थापाक. आणि त्याच्यामध्ये बघा 3 अवस्थापाक आपल्याला सांगितलेले आहेत. तीनच आहेत अवस्थापाक. ओके, बघा कोणते, मधुर अवस्थापाक, आम्ल आणि कटू अवस्था. ठीक आहे. बघा आता सर्वात फर्स्ट आहे मधुर अवस्थापाक. तर मग याचा श्लोक असा आहे. हे श्लोक जे आहेत ते पाठ करायचे आहेत. बरोबर. अन्नस्य भुक्त मात्रस्य षडरसस्य प्रपागत मधुराध्यात कफे भवात फेनभूत उदीर्यते. म्हणजे याचा अर्थ काय, तर याचे बघा याच्यामध्ये याचं स्थान दिलं आहे, काल दिलेला आहे त्या अवस्थापाकाचा, कुठे होतो तो अवस्थापाक. ठीक आहे. आणि परत किती कालावधी लागतो तो अवस्थापाक बनवण्यासाठी. ओके, बघा इथे नावातच दिले अवस्थापाक. म्हणजे अवस्था म्हणजे काहीतरी एक स्टेट. ठीक आहे, एक सिच्युएशन. आणि पाक म्हणजे काहीतरी तिथे रिॲक्शन घडत. बरोबर. आपल्या बॉडीमध्ये डायजेशन ही एक रिॲक्शनच असते. बरोबर, मेटाबॉलिझम. बघा आता याच्यात स्थान दिले की मधुर अवस्थापाक कोणत्या स्थानी होतो. बघा मुखापासून सुरुवात होते त्याची आणि मुख्य स्थान आहे आमाशय. म्हणजे माउथपासून त्याची स्टार्टिंग होऊन राहते. म्हणजे जे आहे आपल्या आहारामध्ये जे मधुर घटक असतात, तर त्यांचं डायजेशन मेनली बघा आपल्याला मॉडर्नमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की आपल्या स्टार्चचं डायजेशन हे माउथमध्ये सुद्धा होत असतं. ठीक आहे, थोड्याशा प्रमाणात. तेच बघा इथे दिलेलं आहे आयुर्वेदात की मुखापासून सुरुवात होते आणि मुख्य स्थान, त्याचं मेन स्थान आहे आमाशय म्हणजे आपलं स्टमक. ठीक आहे. बघा काल किती लागतो त्याच्यासाठी, पहिले 3 ते 3.5 तास. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर स्टार्टिंगचे 3 ते 3.5 तास त्याचा म्हणजे मधुर अवस्थापाकमध्ये काय होतं, सर्व जे मधुर घटकाचे जे द्रव्य आहेत त्यांचं सगळं पचन हे होत असतं. बघा पचनक्रिया आता हे इथं डिटेलमध्ये आहे. बघा पांचभौतिक आहाराचे सेवन केल्यानंतर, म्हणजे जेव्हा आपण पांचभौतिक आहार घेतो, जो आपला नॉर्मल आहार आहे, त्याच्यामध्ये प्रथम पृथ्वी व जल या महाभूतांचे विघटन होते. म्हणजे बेसिकली की मधुर जो रस आहे त्याचेसुद्धा घटक हेच आहे. विघटन होते. म्हणजे सर्वात पहिले जे आहारामधले जे पृथ्वी महाभूताचे द्रव्य आहे, जे जल महाभूताचे द्रव्य आहे, तर त्यांचे विघटन होते. ओके, ब्रेकिंग डाऊन होते. म्हणून अन्नाला मधुरता प्राप्त होते. आणि मग त्याच्यामुळे मग ते जे डायजेस्टेड फूड आहे तर त्याला एक गोडवा, एक मधुरता तयार होते. त्याच्यामुळेच त्याला मधुर अवस्थापाक म्हणतात. म्हणजे जे आपल्या स्टमकमध्ये आपण म्हणतो चाईम सिच्युएशन असते. बरोबर. त्याला मधुर अवस्थापाक असे म्हणतात. चला देन नेक्स्ट, आता याच्यासाठी कोणता दोष हे आहे कारणीभूत आहे, तर कफदोष हा कारणीभूत आहे. कफदोष हे कार्य याच्यामध्ये त्याच्यात सपोर्ट करतो. चला आता बघा अम्ल अवस्थापाक. ठीक आहे. बघा श्लोक, परंतु पच्यमानस्य विदग्धस्य आम्ले भावात आशाजवमानस्य पित्तम उच्च उदीर्यते. ठीक आहे. आता या श्लोकाचा अर्थ असा आहे की आमाशयातून खाली, मग आता आमाशयात झालं कार्बोहायड्रेटचं डायजेशन, मग आता खाली जाणार आपण कशामध्ये, पित्ताशय, आपलं पक्वाशयामध्ये. बरोबर, ग्रहणीमध्ये. बघा आमाशयातून खाली अन्नाच्या आम्लभावापासून पित्त उदरीत होते. हे पित्त द्रवात्मक असते. बघा स्टमकमधून नंतर फूड कुठे जातं, डिओडिनममध्ये. ठीक आहे. तिथे सगळे जे सिक्रेशन ऑफ बाईल असेल, पॅनक्रियाटिक इन्झाईम्स असेल, एव्हरीथिंग तिथे जातं आणि ते जे प्रोटीन आहे त्याचं डायजेशन होतं. आणि तिथेच जे पित्त आहे त्याचं काय होतं, उदरीकरण. म्हणजे तिथे पित्त एक्सेस होऊन जातं आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. आणि मग पित्त द्रवात्मक असते. आणि ते पित्त कसे असते, द्रवात्मक म्हणजे एकदम लिक्विड. त्याचे जे डायजेस्टिव्ह फूड आहे ना ते एकदम लिक्विड होऊन जातं, जसं की चाईल होतं. अजून स्मॉल पार्टिकल्समध्ये होतं त्याचं हे. ठीक आहे, विघटन. एवढं समजलं. तर आता स्थान कोणतं आहे बघा आपल्या अम्ल अवस्थापाकाचं. स्थान कुठं असतं, ग्रहणी भाग. ठीक आहे, ग्रहणीचा भाग. ठीक आहे, म्हणजे आपलं डिओडिनम. आणि पचनाची मुख्य क्रियाकाला
क्रियाला विदग्ध अवस्था म्हणतात. म्हणजे जे पचनाची मुख्य क्रिया आहे तर ती इथेच घडते. सो त्याला काय म्हणतात, विदग्ध अवस्था. ओके, MCQला येऊ शकतो. सो काल किती लागतो याला, 6 ते 6.5 तास. तिथे पचनक्रियामध्ये काय होतं बघा, तेज महाभूताचे घटकाचे विघटन होते आणि यात अन्नाला आम्लता प्राप्त होते. मधुरमध्ये काय झालं होतं, पृथ्वी आणि जल महाभूताचे ज्या घटकांचे विघटन. सो याच्यामध्ये काय झालं, तेज महाभूताच्या घटकांचे विघटन. ठीक आहे. देन दोष कोणता याला सपोर्ट करतो, पित्त दोष हा तिथे मेनली प्रेझेंट असतो. झाला एवढं. त्यानंतर आहे थर्ड, कटू अवस्थापाक. ठीक आहे, कटू बघा आता त्याचा श्लोक, पक्वाशय तो प्राप्तस्य शोषमानस्य वन्यना परिपिंडित पक्वस्य वायुसात कटू भवात. तर कटू म्हणजे काय, कडू नाही बरं, कटू म्हणजे तिखट चवीचं. ओके. सो बघा याच्यात काय होतं की पक्वाशयात प्राप्त झालेल्या अग्नीकडून, पक्वाशयामध्ये जी अग्नी असते जी आपल्या ॲबडॉमिन एरियामध्ये, तर त्या अग्नीकडून शोषण चालू असलेल्या परिपिंडित पक्व अन्नाच्या भागापासून वायू निर्माण होतो. बघा आपल्या ॲबडॉमिनमध्ये मोस्टली अन्नाचं ॲसिमिलेशन होतं फूडचं, बरोबर. सो काय करतं, त्याच्यातले न्यूट्रिएंट्स हे शोषले जातात. ठीक आहे. आणि मग तिथे एक पोकळी निर्माण होते आणि तिथे गॅसेससुद्धा तयार होतात. ठीक आहे. सो आता त्याचं स्थान काय आहे बघा, मध्यकोष्ठाच्या अखेरीस स्थूल पक्वाशय. म्हणजे जे मध्यकोष्ठ आहे म्हणजे आपला स्मॉल इंटेस्टाईनच्या एंडिंगपासून ते स्टार्ट होतं. तर स्थूल पक्वाशय म्हणजे लार्ज इंटेस्टाईन ते मेनली आहे तिथे. ठीक आहे. आणि हे पचनाची अंतिम अवस्था असते ही, म्हणजे ही जी कटू अवस्था पाक आहे तर ते डायजेशनची लास्टची स्टेज ही असते, बरोबर. त्यानंतर काल किती लागतो, 6 ते 6.5 तासानंतर 12 तासापर्यंत. म्हणजे बघा टोटल आपलं डायजेशनसाठी टोटल 14 ते 16 हवर्स लागत असतात. ठीक आहे, फुल डायजेशन आपलं प्रोसेस होण्यासाठी. सो त्याच्यामधले फर्स्ट अवर्स मधुरमध्ये 3 ते 3.5 तास, आम्लमध्ये 6 ते 6.5 तास, आणि मग 6.5 तासानंतर पुढचे जे 12 तासापर्यंत कंटिन्यू हा कटू अवस्था पाक हा असतो, बरोबर. त्यानंतर पचनक्रिया कशी होते याच्यात, तर वायवीय व आकाशीय महाभूताचे विघटन. ठीक आहे, बरोबर. वायवीय वायू आणि आकाश महाभूत यांच्या घटकांचे विघटन इथे होणार आहे. ठीक आहे. याचा दोष कोणता असतो, तर वात दोष हा प्रमुखतः तिथे असतो. झाला. तर एवढंच आहे, 3 अवस्था पाक आहे, त्याचं सिम्पली या पॉईंट्सनुसार तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. सो बघा आता हा एक चार्ट आहे. सो हा पण तुम्ही लिहू शकता. कसा बघा, अवस्था, स्थान, कोणता दोष आहे आणि त्याची चिकित्सासुद्धा आहे. मधुर अवस्थाचं स्थान कोणतं होतं, आमाशय. दोष कोणता आहे, कफदोष. चिकित्सा काय करणार आपण, वमन चिकित्सा करणार. ठीक आहे. आपण याच्यानुसार तिथे आपण लिहू शकतो त्याचे. ठीक आहे. अम्ल अवस्था पाकचं काय, ग्रहणी स्थान आहे. दोष कोणता आहे, पित्त दोषाचं मग चिकित्सा काय आहे, तर विरेचन आपण तिथे देणार. त्यानंतर कटू अवस्था पाकचं काय, पक्वाशय स्थान आहे आणि दोष काय, वात, आणि तिथे आपण बस्ती ही चिकित्सा देणार. समजले. तर एवढंच होतं अवस्था पाक. याच्यात काही इतकं हे नाही आहे, डायरेक्ट एक प्रोसेस सांगितली आहे आपल्या डायजेशनची. 3 अवस्थांमधून ते अन्न हे जात असतात. ठीक आहे. समजलं असेल तर, नसेलही तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि सबस्क्राईब करत चला, कारण प्लेलिस्ट आहे तुमच्यासाठी, व्हिडिओ हे सर्व आहेत. ठीक आहे. शेअर करा आणि नोट्स पाहिजे असतील, पेड नोट्स, तर त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा. थँक्यू.